नमस्कार विद्यार्थी मित्र, माय क्लास पुणेमध्ये आपलं स्वागत आहे. माय क्लास पुणे आपल्याकरता जॉग्राफीचा एक कोर्स आणलेला आहे, जो की मुख्यत्वे राज्यसेवा पूर्व परीक्षा करता आपण या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे. परंतु त्याचसोबत हा कोर्स कंबाईंड ग्रुप बी आणि सी च्या मुलांनी जरी बघितला तरी काय हरकत नाही, कारण आता सध्या जो काही अभ्यास आहे तो नक्कीच सर्व परीक्षांकरता मुलांना वाढवावा लागणार आहे. त्यामुळे हा कोर्स सर्वत्र उपलब्ध किंवा सर्वत्र उपयोगी राहील. मुख्यत्वे या कोर्समध्ये आपण तिन्ही गोष्टी घेतलेल्या आहेत. एक आहे इंडियन जिओग्राफी, भारताचा भूगोल. दुसरा आहे फिजिकल जिओग्राफी, त्याला आपण भौतिक भूगोल म्हणतो. आणि तिसरा आहे तो महाराष्ट्राचा भूगोल. प्लस वर्ल्ड ॲटलास रिलेटेड क्वेश्चन्स देखील आणि जे काही बाबी असतील महत्त्वाच्या त्या देखील कव्हर केलेल्या आहेत. या कोर्समध्ये या ठिकाणी आपण नोट्स देखील बनवलेल्या आहेत, ज्या की 276 पेजेसच्या आहेत. त्या जरी नोट्स 276 पेजेसच्या दिसत असतील तरी त्याच्यामध्ये काही गोष्टी सतत रिपिटेटिव्ह आहेत. रिपिटेटिव्ह म्हणजे काय आता तुम्हाला सांगायचं तर एक म्हणजे याच्यामध्ये आपण जे काही ऑथेंटिक्स बुक्स असतील, मग सौदीचं बुक असेल किंवा मग माजिद हुसेन म्हणून बुक आहे इंडियन जिओग्राफीचं, एनसीईआरटी आहे, स्टेट बोर्ड आहे, यामधल्या काही बाबी जरी समान असल्या तरी त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत. शिवाय आपण राज्यसेवा पूर्वच्या सर्व प्रश्नांचे या ठिकाणी पीवायक्यू अनालिसिस देखील याच्यामध्ये दिलेला आहे, प्लस शॉर्ट थिअरी देखील दिलेली आहे. म्हणजे जे काही परीक्षेच्या अँगलने इम्पॉर्टंट आहे, काही बाबी रिपिटेटिव्ह असल्यामुळे ती पेजेस तुम्हाला दिसत आहेत. वास्तविक हा अभ्यास करण्याकरता अतिशय अल्प कालावधी लागेल, परंतु जिओग्राफीमध्ये 100% या ठिकाणी परफेक्शन येण्याचे चान्सेस आहेत, कारण आयोगाचे कोणतेही रिसोर्सेस आपण स्किप केलेले नाहीत. ज्या ज्या बाबी आयोग सतत विचारतंय तिथून त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत. रेफरन्स बुक मध्ये आपण सौदी, मजीद हुसेन यांचा वापर केलेला आहे. आणि एनसीईआरटी तर आहे, जो आयोगाचा क्लायमेट किंवा अनेक टॉपिकचा मुख्यत्वे राज्यसेवेकरता देखील आणि सध्या देखील इतरही परीक्षांना सोर्स राहिलेला आहे. स्टेट बोर्डचेही सोर्स आहे आणि आपल्या शॉर्ट नोट्स प्लस याच्यामध्ये पीवायक्यू अनालिसिस देखील आहे राज्यसेवेचं. त्यासाठी मग माय क्लास पुणे ॲप डाउनलोड करून आपण या ठिकाणी हा कोर्स बघू शकता. कोर्सच्या बाबतीत जर याही ठिकाणी आपण दिलेलं आहे की कोणते टॉपिक करता कोणकोणतं मटेरियल वापरलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांची अरेंजमेंट आहे. तुम्ही पीडीएफ वाचताना देखील तुम्हाला समजेल. या ठिकाणी हा कोर्स महत्वाचं बघा, एक आहे समजा तुम्ही इंडियन जिओग्राफी करताय, तर हा इंडियन जिओग्राफी आपण सौदी प्लस माजिद हुसेन यातून दोन्हींमधून परफेक्ट दिलेला आहे. जिथं जिथं एनसीईआरटीची गरज आहे किंवा स्टेट बोर्डची तोही डाटा दिलेला आहे, परंतु हे दोन मुख्य बुक आतापर्यंत आयोगाच्या प्रत्येक प्रश्नाचे सोर्सेस आहेत म्हणून आपण वापरलेला आहे. फिजिकल जिओग्राफीच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी आपण एनसीईआरटी हा मुख्य गाभा मानलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी माजिद हुसेन किंवा सौदीचा यूज केलेला आहे, पण एनसीईआरटी हा मेन कोर गाभा समजलेला आहे. आणि इतरही जो महाराष्ट्राचा भूगोल आहे तो म्हणजे त्याच्या हँड रिटन नोट्स आहेत, जे पराग येरोळकर म्हणून त्यांचे एसटीआय म्हणून निवड आहे, त्यांच्या हँड रिटन नोट्स आहेत या कोर्समध्ये. अशा पद्धतीने कोर्स कंप्लीट या ठिकाणी कमी वेळात परीक्षेच्या अँगलने योग्य आणि कन्सेप्च्युअल आहे. महत्वाचं म्हणजे या कोर्समध्ये आपण काही बाबी ज्या रिटर्नच्या रिलेटेड देखील डिस्कस करणार आहे, कन्सेप्ट परफेक्ट करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जिओग्राफी सहज त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. अशा पद्धतीचा हा कोर्स आहे. कोर्समध्ये इंडियन जिओग्राफीमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे इंडियन जिओग्राफी आपण दोनदा घेतोय म्हणजे कसं आहे की एक सौदीतनं घेतोय मराठीतनं आणि एक इंग्लिश मधून या ठिकाणी माजिद हुसेन मधून घेतो किंवा इतरही जे सोर्सेस आहेत तिथून घेतोय. म्हणजे आपण काय करतोय, दोन्हीचं ब्लेंड या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे तेच लेक्चर आहे. मग ज्या ठिकाणी ज्याला इंग्लिश समजत नाही त्यांना ऍटलिस्ट ते ऐका, कारण जिओग्राफी हा विषय तसा सायन्स रिलेटेड आहे, त्यामुळे तो इंग्लिश मधून देखील तितकाच समजतो आणि त्या सोबतीला आपण त्याच्या बाबी मराठीत देखील दिलेल्या आहेत. सो इट इज अन ब्लेंड बिटवीन इंग्लिश अँड मराठी. हे इंग्लिश मराठीचं ब्लेंड आहे हा कोर्स, आणि ज्या ठिकाणी गरजेचं आहे मराठीही दिलेलं आहे, इंग्लिशही दिलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने हा कोर्स पूर्णपणे आपल्याला परीक्षेला उपयोगी येईल अशा पद्धतीचा आहे, तो बघून घ्या त्या सिक्वेन्सना. कुणाला जर इंडियन जिओग्राफी सुरुवातीला बघायचं असेल तर त्याने इंडियन जिओग्राफी किंवा भारताचा भूगोल बघा. कुणाला फिजिकल जिओग्राफी आधी बघायचं त्यांनी तोही बघून घ्या, त्याचेही व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. ओके, सो लेट्स स्टार्ट द कोर्स. आता भारताचा भूगोल किंवा इंडियन जिओग्राफी याचा अभ्यास करताना काय असतं की पहिल्यांदा एक ओरिएंटेशन असतं की भारताचं स्थान व विस्तार असेल, त्याच्यामध्ये असलेली राज्य असतील आणि त्याच्यामध्ये त्याच्या कुठल्या कुठल्या देशांची सीमा आहे, हा एक बेसिक अभ्यास असतो आणि यावर प्रश्न देखील आयोगामध्ये विचारले जातात. परंतु त्यापूर्वी जो काही भारत आपला देश आहे
तो कसा आला किंवा तो कसा निर्माण झाला या बाबी देखील महत्वाच्या आहेत, त्याही आपण थोडक्यात या लेक्चरमध्ये समजावून घेऊया. कारण खरं तर तो फिजिकल जिओग्राफी म्हणून जे पुढे लेक्चर्स आहेत त्याचा तो भाग आहे, परंतु काही ओरिएंटेशन अँगल नाही लक्षात घेऊया. इंडियन जिओग्राफी म्हणजे भारत किंवा भारतीय भूप्रदेश हा एक आत्ता जो आपल्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नव्हता पूर्वी. त्याचं लोकेशन पूर्वी दुसरीकडे होतं. याची एक थिअरी आहे जो की अल्फ्रेड वेगनर म्हणून सायंटिस्ट आहे जिओग्राफिकल, त्याने एक मांडली होती की भूखंड वहनाचा सिद्धांत. भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार जी काही पूर्वी पृथ्वी होती त्याच्यामध्ये काय होतं तर दोनच भूभाग होते. एक होता पॅन्थालासा म्हणून एक समुद्र होता आणि एक पॅन्जिया. जो भूभाग होता त्याचं नाव होतं पॅन्जिया. आता इतका साधे प्रश्न सुद्धा येतात, हे स्टेट बोर्ड मधल्या आहेत गोष्टी. पॅन्थालासा समुद्र, पॅन्जिया हा या ठिकाणी भूखंड होता. ह्या पॅन्जिया भूखंडाचे दोन भाग पडले नंतर. दोन भाग मधला एक भाग जो उत्तरेकडचा आहे त्याचं नाव दिलं लॉरेशिया आणि जो दक्षिणेकडचा भाग आहे त्याचं दिलं नाव गोंडवाना. आता हा जो गोंडवाना भूभाग आहे, हा गोंडवाना भूभाग हा सध्याच्या भारत देखील त्याच गोंडवाना भूभागाचा एक भाग होता. या गोंडवाना भूभागाचे परत तुकडे झाले, त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया तयार झाला, भारत तयार झाला, आफ्रिका म्हणजे आपला जो दक्षिण आफ्रिका किंवा आफ्रिका खंड आहे, साऊथ अमेरिका किंवा दक्षिण अमेरिका, हे महत्वाचे भूभाग हे गोंडवाना लँडचे त्या ठिकाणी भाग होते. मग आता काय आहे की हा उत्तरेकडचा लॉरेशिया, हे तर युरोप वगैरे हे देश आहेत, आता मिडल ईस्ट असणारे देश असतील, नॉर्थ अमेरिका असेल तर या बाबी नॉर्थला आहेत, ह्या साऊथला आहेत. आणि या दरम्यान या ठिकाणी एक समुद्र अजून आहे, त्याचं नाव आहे टेथिस समुद्र. नंतर काय झालं की भूखंड वहन म्हणजे काय होत आहेत, भूखंड एकमेकांपासून तुटतायत किंवा अलग होत आहेत आणि ते वहन होत आहेत. त्याच्या अनेक थेरी आहेत, भूखंड वहनाची थेरी असेल, अभिसरण प्रवाह थेरी असेल, ह्या थेरीज फिजिकल जिओग्राफीच्या लेक्चर्स मध्ये आहेत. परंतु भारतीय भूभाग किंवा भारताचा भूगोल समजावून घेताना आपण आधी भारताचं बघूया. मग हा भारताचा भूभाग ह्या गोंडवानाला सोडून उत्तरेकडे मूव्ह व्हायला सुरुवात झाली. त्याने काय केलं, गोंडवानापासून स्वतःला अलग केलं आणि ही मुवमेंट त्याची उत्तरेकडे सुरू झाली. आता समजायचा हा भारत एकमेव आहे. अशा पद्धतीने ऍक्च्युली ती उत्तर म्हणजे एक्झॅक्ट उत्तर आहे का तर याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की ती नॉर्थ ईस्ट साइडला मुवमेंट आहे, म्हणजे तिरकी आहे. ओके, उत्तर आणि या ठिकाणी पूर्व साइडला नॉर्थ ईस्ट, नैऋत्य ईशान्य साइडला, ज्याला मराठीत आपण म्हणतो ईशान्य साइडला, ईशान्येकडे ती मुवमेंट आहे. अशा पद्धतीने ही मुवमेंट सुरू झालेली आहे, अशा पद्धतीने सुरू आहे, अशा पद्धतीने सुरू आहे. त्यानंतर काय झालं की ही मुवमेंट इकडे येत 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 कुणाला येऊन थडकणार आहे, ते आता भूभाग तर लॉरेशिया भूभागला, जो की आता आपला हिमालयाच्या पलीकडचा भूभाग आहे, ज्याच्यामध्ये तिबेटचा भाग असेल, मंगोलिया असेल, रशिया असेल, तो भाग. मग या दरम्यान एक समुद्र होता टेथिस समुद्र, आणि समुद्र आहे म्हणजे त्याला एक गाळ सुद्धा आहे समुद्राचं भूभागाचं किंवा खाली जे जमिनीच्या खाली. तर काय झालं की वर ज्यावेळेस हे लॉरेशियाला येऊन थडकलं त्यावेळेस गॅप कमी होत 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 ऑब्विसली काय होणार आहे, कॉम्प्रेशन म्हणजे दबाव निर्माण होणार आहे. अशा दोन गोष्टी एकत्र यायला लागल्यात आणि त्याच्यामध्ये काय झालं, टेथिस समुद्राचा जो गाळ आहे तो उचलला गेला. या भागामध्ये काय झालं, दबाव तयार होऊन या ठिकाणी टेथिस समुद्राचा गाळ उचलला गेला. भारत आता या ठिकाणी बघा, हा युरेशियन प्लेट आहे, या ठिकाणी ह्या प्लेटला येऊन ह्या ठिकाणी काय झालेला आहे, हा भूभागाच्या मध्ये जो काही टेथिस समुद्राचा गाळ होता, एका समुद्राचा गाळ असेल, तो उचलला गेला आणि या गाळापासून तयार झाला हिमालय. भूभाग पलीकडचा युरेशिया, भारत या ठिकाणी गोंडवानाचा इकडून आला आणि भारत या ठिकाणी येऊन आता स्थिर झाला असं म्हणू शकतो. अजूनही ही मुवमेंट सुरूच असते, फक्त एकदम कमी अमाऊंट कमी याच्यात असते, ती निग्लिजन्स येते आणि म्हणून हिमालयाची उंची अजूनही वाढते. आणि एक तिचा काय झाला, आता बघा उत्तरेकडचा जो इकडचा मुंबईकडचा जो भाग आहे ज्याला आपण म्हणतो कोकण किनारपट्टी, ती कुठून वेगळी झाली, तिच्या आफ्रिकेकडून वेगळी झाले. ओके, मग जो आपण आता जर समजावून घेतलं भारताचा भूगोल थोडक्यात, ही गोष्ट समजावून घेणं गरजेचं आहे. हिमालय कसा निर्माण झाला तुम्हाला माहित झालं की तो येऊन टेथिस समुद्राचा गाळ उचलल्यामुळे हिमालय निर्माण झाला. म्हणजे हिमालय हा वली पर्वत आहे, आरवली नावाचा देखील पर्वत हा त्या ठिकाणी वली होता, परंतु हा कुठल्या दबावनच तयार झाला, पण तो त्या भूभागाचा आधीचाच भाग आहे म्हणून आरवलीला एकदम जुना पर्वत म्हणतात आणि त्याची आता झीज सुरू आहे, आता त्याची वाढ होत नाही.
तर अरवली हा जुना आहे. आता सह्याद्रीला आपण जरी आपण म्हणत असेल सह्याद्री पर्वत किंवा हे, तर सह्याद्री हे पर्वत नाही. सह्याद्री हा आफ्रिकेचा तुटलेला भाग आहे फक्त. म्हणजे एक आफ्रिका खंड होता, हे होता आणि असा तुटून वेगळा झाला. म्हणून तुम्ही बघितलं तर सह्याद्रीच्या जर कुठे फिरायला गेला तर त्या ठिकाणी कडे म्हणतात त्याला, म्हणजे डायरेक्ट असे उभे दगडाचे डायरेक्ट खोल दऱ्यासारखं असतं. तर ते तिथला तुटलेला भाग आहे. म्हणजे सह्याद्री हा पर्वत नाही, ऍक्च्युली तो आफ्रिकेच्या साईडला जो काय होता तो तुटला आणि दोघांच्या मध्ये समुद्राने एंट्री मारली आणि तो म्हणजे आपला आत्ताचा अरबी समुद्र. ओके, त्यामुळे याला आपण कुठला वली पर्वत म्हणू शकत नाही. ठीक आहे, तो तुटून साईडला झालेल्या पद्धतीचा उंच भूभाग आहे. म्हणून त्या ठिकाणचे जे काही आफ्रिकेतले सिंह आहेत तेच इकडे सुद्धा आले गुजरातच्या गिरच्या साईडला. एशियामध्ये भारतातच या ठिकाणी सिंह आढळतात, ते तिकडून तुटून इकडे आलेत. म्हणजे आपण सुद्धा कदाचित जर जोडलो गेलो असलो तर तिकडं आफ्रिकेकडे बी निवांत फिरत गेलो असतो, आपले पै पाहुणे तिकडे सुद्धा असते. तर अशा पद्धतीने हा भूभाग तिकडचा आहे. हा 33 समुद्राचा गाळ उचलल्यामुळे हिमालय तयार झाला आणि आत्ताचा भारत. मग हे मूळ होताना अजून काय काय गोष्टी घडत गेल्या त्याचाही आपण विचार करू थोडक्यात, आणि इन डिटेल देखील पुढे आहे लेक्चर्स मध्ये, पण इथं थोडक्यात अभ्यास करतोय. तर आपलं दख्खनचं पठार आहे ते कसलं आहे, ज्वालामुखीचं. आता आपण म्हणू की मधीच ज्वालामुखी कुठून आला, या भूभागावर भारताच्या मधीच ज्वालामुखी कुठून आला, तर त्याला एक हॉटस्पॉटचा टाईपचा ज्वालामुखी म्हणतात. तर याच्यामध्ये जेव्हा हा भूपट्ट असा असा जात होता, कितीतरी वर्ष ही क्रिया सुरू होती, लाखो वर्ष सुरू होती, की या ठिकाणी अशा ठिकाणी आली की हा भाग, आता कसं होतं ते सिस्टीम सांगतो, कुठं तर समुद्रात ज्वालामुखी उडतायत असं समजा. एक थेअरी आहे, आता ते कितपत खरं आहे काय काय ठिकाणी नाही, परंतु ही थेअरी थोडीशी अप्रूव्हल आहे. त्या भूभागावरनं जर एखादा भूभाग जायला लागला की त्याच्याही वर त्याचे जे खालचे ज्वालामुखी आहेत ते त्याच्यावरही वर हे जाणार येणार असं आहे. ते डेक्कनचं पठार जे आपला आहे तो भूभाग जो आपला महाराष्ट्र आहे, तो त्या भूभागावरनं स्लाइड होताना जो काही काळापुरता ज्वालामुखीचा उद्रेक झालाय मुवमेंट होईपर्यंत, त्या काळामध्ये आपलं दख्खनचं पठार निर्माण झालं. त्याच काळामध्ये इथं असणारे डायनासोर देखील नष्ट झाले असं म्हणतात आपल्या इकडचे. तर अशा पद्धतीनं तो भूभाग तयार झाला. तर ही म्हणजे आपली भारताची भूमी आहे. फिजिकल जॉग्राफीत सगळं तुम्हाला इन डिटेल सांगेल. आर्कियन जॉग सेकंड लेक्चर आहे, सेकंड लेक्चर तुम्हाला सगळ्या गोष्टी परफेक्ट देतील. परंतु काही शिकवण्यापूर्वी ह्या गोष्टी पहिल्यांदा माहीत असावे की आपला भारत देश आला कुठून. तर असा हा भारत देश या ठिकाणी आला. आणि आता हा भारत देश सध्या जी आपली बॉर्डर आहे, मग त्याच्यावर अनेकांनी राज्य केलं. त्या ठिकाणी अशोकाच्या काळात हा याचा विस्तार पार इराण पर्यंत होता, या ठिकाणी दक्षिणेकडे पण देखील होता. आता मुघल काळामध्ये देखील अफगाणिस्तान, पाकिस्तान असतील किंवा या ठिकाणी असेल नॉर्थ ईस्ट असेल, ते दख्खन असेल आणि साऊथ पण असेल, तिथपर्यंत मुघलांचा देखील विस्तार होता. अशा पद्धतीनं परत ब्रिटिशांनी या ठिकाणी भारतावर राज्य केलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी 552 जे प्रिन्सली स्टेट होते त्यांचं इंटिग्रेशन झालं. जम्मू काश्मीरचा भारतामध्ये समावेश करण्यात आला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनद्वारे. त्यानंतर मग भोपाळसारखं नवाब, त्याला वेगळं राहायचं होतं, त्याच्यावरही देखील त्या ठिकाणी अंकुश लावण्यात आला. त्रावणकोर देखील वेगळा होणार होता, आत्ताचं केरळ, त्याला ब्रिटननं फूस घातली होती कारण त्रावणकोरला मोनोझाईट वाळूचे साठे आहेत, जे मोनोझाईट वाळूचे साठे भविष्यात जाऊन युरेनियम म्हणून आपण जे म्हणतो खनिज द्रव्य त्याच्यासाठी उपयोगी येत होते. म्हणून त्रावणकोर देखील वेगळं राहणार होतं. हे जर आपण इंडिया सिन्स इंडिपेंडन्स पुस्तक वाचले एनसीईआरटीचं तर ते आहे, तर ते परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. हैदराबाद बद्दल तर आपण वाचलेलंच आहे, पोलीस ऍक्शन आपण त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर इकडे जुनागड असेल आणि इकडे हे असेल, हे सगळ्या गोष्टी करत करत जो 1947ला आपला आता भारत आहे, त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे जो काही मॅप आहे त्या मॅप नुसार भारताचा जो काही विस्तार आहे त्यानुसार जर बघितलं, आणि भौगोलिक नुसार अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांचाही एक लेक्चर आहे सेपरेट, ते आधी बघितलं तरी चालेल फ्री डेमो लेक्चर मध्ये. या अक्षवृत्त आणि रेखावृत्ताचा जर विचार केला तर या ठिकाणी भारताचा समावेश हा उत्तर अक्षवृत्तात आहे. कुठल्या आहे, उत्तरेकडच्या. आणि त्याचा जो रेखावृत्तीय विस्ताराचा जर विचार केला तर तो पूर्व रेखावृत्तात आहे. त्याच्यामुळे परीक्षेत जर प्रश्न आला तर दक्षिण किंवा पश्चिम असं कुठेही विस्तारामध्ये असेल तर ते पर्याय पहिल्यांदा डिलीट करायचे, कारण भारत हा मुख्यत्वे उत्तर अक्षवृत्तातच आहे आणि या ठिकाणी पूर्व रेखावृत्तात आहे. अशा पद्धतीने भारताचे विस्तार 8°4' या ठिकाणी 28 सेकंद ते 37.653 उत्तर अक्षवृत्त दरम्यान आहे. म्हणजे थोडक्यात जर लक्षात ठेवलं तर 8 ते 37 हा डिफरन्स आहे 29. नंतर जर आपण रेखावृत्त विस्तार बघितला तर 68
7 आणि 33 आहे ते 97°25'47" आहे, ज्याचा परत एकदा डिफरन्स जर तुम्ही बघितला तर सेम 29च येईल. तर अशा पद्धतीने थोडक्यात लक्षात ठेवायचं की 29 डिफरन्स आहे दोन्हीमधला. 8 ते 37, 68 ते 97, 8 ते 37 उत्तर अक्षवृत्त, 68 ते 97 पूर्व रेखावृत्त. अशा पद्धतीने 29 डिफरन्स असलेला हा आपला विस्तार आहे. जर आपण बघितलं की कर्कवृत्त, मकर वृत्त, विषुववृत्त असे 3 वृत्त आहेत क्लायमेट टॉपिक मध्ये, याच्यावरही डिस्कस आहे आधीच आपल्या बेसिक मध्ये, ज्याच्यामध्ये जगाला एक इमॅजिनरी लाईन्स मध्ये डिवाइड केलंय. भूगोलाचा अभ्यास करण्याकरताही असेल आणि इतरही बाबींकरता असेल. तर भारत हा उत्तरेकडे असणाऱ्या त्या ठिकाणी जो काय आहे कर्कवृत्त ते भारतातून पास होतं. ओके. साऊथला दक्षिणेकडे जे आहे म्हणजे जिथं ऑस्ट्रेलिया त्या बाजूला मकर वृत्त आहे आणि मध्ये जे आपलं असतं 0°ला तिथं असतं विषुववृत्त. तर अशा पद्धतीने भारतातून कर्कवृत्त जातं आणि ह्या कर्कवृत्ताच्या बाबतीत जर बघितलं आपण 23.5° जातं. त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणीहून ते कर्कवृत्त जातं त्याच्यामध्ये 8 राज्य आहेत. ऍटलास तुम्ही स्वतः समोर ठेवला तरी चालेल अभ्यास करताना. आता शिकवताना मला मॅप आणि त्या दोन्ही गोष्टी इथं मी लगेच खाली आहे मॅप, त्यावेळेस रिपीट रिव्हिजनच्या वेळी ते करूच. तर हे कर्कवृत्त गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम या 8 राज्यांमधून जातं. या ठिकाणी आयोगानं फसवलं तर नॉर्थ ईस्ट कडच्या स्टेट मध्येच कन्फ्युजन करू शकतं. त्रिपुरा, मिझोरम या ठिकाणी नागालँड टाकू शकतात ते, किंवा तिथंच असलेलं मेघालय टाकू शकतात. तर ते लक्ष देऊन वाचायचं. ओके. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम ह्या 8 राज्यांमधून भारतातून कर्कवृत्त जाते. हे बेसिक गोष्टी आहेत पण परीक्षेला येतात. प्रमाण वेळेच्या बाबतीत देखील आपण बघितलंय की एक स्टँडर्ड रेखावृत्त प्रकडलं जातं आणि एक प्रमाण वेळ निश्चित केली जाते. भारतामध्ये एकच प्रमाण वेळ आहे. पूर्वी भारतामध्ये 2 प्रमाण वेळ होत्या, कलकत्ताला एक होता आणि मुंबईला एक होतं, परंतु ते आता फक्त एकच प्रमाण वेळ आहे 82.5° जे अलाहाबाद पासून जाते या ठिकाणी. आणि ग्रीनिच मेट्रिक टाइम म्हणून जे आहे, ग्रीनिच म्हणजे जिथं 0 या ठिकाणी रेखावृत्त आहे इंग्लंड मधलं, त्या रेखावृत्तापासून ते आपला फरक आहे तो 5.5 तासांचा, 5 तास 30 मिनिटं. हे सुद्धा अक्षवृत्त रेखावृत्त टॉपिक मध्ये मी घेतलेला आहे. वाटलंच तर अक्षवृत्त रेखावृत्त जो फिजिकल जिओग्राफीचा टॉपिक आहे तो आधी बघा, मग हा टॉपिक बघा, काय हरकत नाही काही गोष्टी बेसिक समजावून घेत गेलं तर. ओके. 5.5 तासाने आपण पुढे आहे. त्यानंतर जर भारताचा, आता हे कसं काढायचं असतं 5.5 तास, तर ते सुद्धा इथं बघा. 82 एक रेखावृत्त बरोबर किती असतं, 4 मिनिट असतं. तर 8 चोक 32 म्हणजे 320 मिनिट आणि बेदुनी 4 म्हणजे बऱ्यापैकी 328. आता याला डिवायडेड बाय 60 न करा थोडक्यात. 6 पंचे 30, 5 तास आणि वरच्या 28 आणि ते 30चं बरं आहे ना, ते 30 वर बनतं म्हणजे हे बघा त्याचं 28 मध्ये 2 ऍड होतात. तर अशा पद्धतीने 5.5 तास. एक रेखावृत्त बरोबर 4 मिनिट आहे. म्हणजे ग्रीनिच पासून आपण कितीवर आहे, 82 वर आहे. तर 832, 8 चोक 32, 320 मिनिट झाले आणि वरच्या 2चे 4 दुनी 8 असे 328 आणि हे वरच्या 30चे असे मिळून ते 330 धरतात, भागिले 6 करतात. 6 पंचे 30, 5 तास आणि वरच्या 28 मिनिट मध्ये किंवा ते 30 मिनिट. ओके. चला पुढे. पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे द्वीपकल्पीय किंवा भारताचा द्वीपकल्पीय आकार. म्हणजे काय आहे पेनिन्सुला. पेनिन्सुलाचा अर्थ काय आहे की ज्याच्या बाजूने समुद्र वेष्टलेला आहे. भारताच्या आजूबाजूला समुद्र आहे किनारा, उत्तरेकडच्या बाजूला हिमालय आहे, तो त्याचा पाया मानला जातो. म्हणजे एक ट्रँग्युलर किंवा त्रिकोणी आकार आहे भारताचा असा मानला जातो, ज्याचा पाया उत्तरेकडे आहे आणि दक्षिणेकडे त्याचं टोक आहे असं मानलं जातं. आणि हा दक्षिणेकडील भाग जो आहे भारताचा, ज्याच्या या ठिकाणी इकडे समुद्र आहे तो अरबी आहे, इकडे आहे तो हिंदी महासागर आहे आणि इकडे आहे तो बंगालचा उपसागर आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी 3 बाजूला या ठिकाणी समुद्र वेढलेला आहे. हा म्हणजे भारत देश. असं हे आशियामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे की सौदी अरेबिया असा देश आहे, इंडोनेशिया, असे 3 भाग आहेत जिथं द्वीपकल्पीय किंवा पेनिन्सुला आहे, मोठे बऱ्यापैकी देश. ओके. चला त्यानंतर भारताची लांबी व रुंदी याच्यावर देखील प्रश्न येतात. भारताची सगळ्यात जास्त लांबी कशी आहे बघा, उत्तर दक्षिण सीमेला कन्याकुमारी पर्यंत 3214, तर
पूर्व पश्चिम जी रुंदी आहे भारताची ती आहे 2933 किलोमीटर. म्हणजे उत्तर दक्षिण भारत मोठा आहे 3214 आणि पूर्व पश्चिम जो आहे तो 2933 किलोमीटर आहे. जर आपण एरियाच्या बाबतीत बघितलं तर 32,87,263 हे आकडे असले पाठच करायचे. देन जे जगाच्या 2.46% किंवा 2.5 दरम्यान आहे आणि याचं जर आपण बघितलं तर भारत 7व्या नंबरला आहे. रशिया, कॅनडा, चीन, USA, या ठिकाणी ब्राझील, ऑस्ट्रेलिया. याचं काय आहे? रशिया, कॅनडा, चायना, त्यानंतर USA, त्यानंतर ब्राझील, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर इंडिया. हे आम्ही रखुबाई असं लक्षात ठेवतो. आता हे दोन एकत्र येतात रखुबाई मध्ये, तर हे आहे असं लक्षात ठेवू शकता. रशिया, कॅनडा, चायना, USA, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया. त्याच्यानंतर भारताची जर सीमेच्या बाबतीत विचार केला तर भारताची जी भूसीमा आहे ती 15,200 किलोमीटरची आहे, जी की पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूतान, पूर्वेला म्यानमार आणि बांगलादेश या देशांशी भिडलेली आहे. आता एकदम सोपा प्रश्न अचानक येतो की भारताची भूसीमा ही किती देशांना आहे? तर एक आहे पाकिस्तान, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 देशांना या ठिकाणी भारताची भूसीमा आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर आपण लांबीनुसार जर काढलं तर 55 MBA म्हणून तो सिक्वेन्स आहे. MBA. आता बघा, एक नंबरला आहे या ठिकाणी बांगलादेशला सगळ्यात जास्त सीमा आपली, दुसरी आहे चीनला, तिसऱ्या नंबरला पाकिस्तानला सगळ्यात जास्त लांबीनुसार बरं का 15,200 मधलं, 4 नंबर नेपाळ, त्यानंतर म्यानमार, त्याच्यानंतर या ठिकाणी बी म्हणजे काय असणार आहे? भूतान असणार आहे आणि अफगाणिस्तान. अशा पद्धतीने 55 MBA हा शॉर्टकट आहे ज्याच्यामध्ये आपल्या भूसीमा लांबीनुसार त्या देशांना या ठिकाणी लागू आहेत. ते खाली आहे टेबल, पण तरी हे थोडक्यात सांगितलं. आता बघा पाकिस्तान आणि याच्या जवळ कोण कोण आहे? आता हे सगळे अटलासच्या रिलेटेड आहेत. या ठिकाणी इतकं कन्सेप्च्युअल शिकवायला काय नाही, परंतु एक फास्ट मध्ये आपण घेतोय. गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीर हे 4 राज्य, म्हणजे किंवा आता लडाख युनियन टेरिटरी असल्यामुळे 3 राज्य आणि 2 UT, अशा पद्धतीने 5 प्रदेश या ठिकाणी पाकिस्तानला आहे, 3 राज्य आणि 2 युनियन टेरिटरीज. चीन बरोबर आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, सिक्कीम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, ही 4 राज्य आहेत. या ठिकाणी नेपाळ मध्ये आल्यामुळे उत्तर प्रदेशचा किंवा बिहारचा त्या ठिकाणी चीनशी संबंध नाही. त्याच्यानंतर भारत व बांगलादेश असेल त्या ठिकाणी जरा जास्त आहेत. पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, नॉर्थ ईस्टचा बऱ्यापैकी भाग, अशी 5 राज्य. तिथं कोणतं नाही आहे बघायचं, अरुणाचल नाही, मॅपवर नीट लक्ष द्यायचं. त्यानंतर नागालँड नसणारच आहे, ओके, आणि मणिपूर नाही, परंतु बाकी आहे पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, नेपाळ, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम ही 5 राज्य या ठिकाणी आहेत. तर अशा पद्धतीने हे बघू शकता. भूतानच्या बरोबर आहे सिक्कीम, पश्चिम बंगाल हे. याच्या शॉर्ट नोट्स देखील खाली दिलेल्या आहेत. आपण जिथं PYQ अनालिसिसचा भाग आहे त्या ठिकाणी याच्या शॉर्ट नोट्स सुद्धा आहेत. आता आपण सौदी घेतोय आणि बाकी परत शॉर्ट नोट्स मध्ये ह्या गोष्टी रिवाइज करणार आहे. नंतर हे जे आता आहे 55 MBA सगळ्यात जास्त बांगलादेश बरोबर 4096, चीन बरोबर 3917, पाकिस्तान बरोबर 3310, नेपाळ, PCN आणि त्यानंतर MBA, एकूण 7 देश आणि या पद्धतीनं त्या सीमा आहेत. आकडे इकडे तिकडे होऊ शकतात. काय होतं अभ्यास करताना एक लक्षात घ्या, मुलं का नाही अभ्यासावर लक्ष देण्याऐवजी, आता सिंपल प्रश्न आयोगाचं जर बघितलं तर असं इतकं एक्झॅक्ट कधी विचारायला नाही गेले. एक कॉमन सेन्स आहे. असं जर प्रश्न येऊ शकेल का की भारत आणि बांगलादेशमध्ये 4096 किलोमीटरची सीमा आहे, किंवा खाली पर्यायामध्ये किती सीमा आहे? 4096, 4000, समजा 100, 4200. आता एक लक्षात घ्या, 4096 वर जर आपण शिक्कामोर्तब आयोग करत असेल तर आयोग कसं काय डिसाईड करू शकतं की एक्झॅक्ट एवढी सीमा आहे? उद्या कोणी तर ते प्रूफ सादर केलं तर. त्यामुळे ह्या सीमा आपण अजून कुठेही फायनल करत नाही. भारत पाकिस्तान सीमा, पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तान म्हणतं आमच्याकडे आहे, आपण म्हणतोय हा आमचाही भूभाग आहे, आम्ही घेणारच आहे. तिथे चीन ऑक्युपाईड काश्मीरचा इश्यू आहे. त्याच्यामुळे बॉर्डरचे जे लाईन आहेत त्यामध्ये असंच पोरं वेळ घालवतात. कॉमन सेन्सचा भाग आहे की आपण केलं काय पाहिजे आणि केलं
काही नाही पाहिजे. ओके, अशा पद्धतीने या गोष्टी आहेत. 55 MB. त्याच्यानंतर मॅप आहे, तो मॅप देखील आपण बघतोय. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या बाबी बघूया. आणि सध्या देशामध्ये एकूण 28 राज्य, 8 युनियन टेरिटरीज आहेत. 28-8. कारण दीव दमण युनियन टेरिटरीज आणि दादरा नगर हवेली ही 26 जानेवारी 2020 ला एकत्र करण्यात आली. नंतर काय केलं, ह्या ठिकाणी JK जे राज्य होतं त्याला टेरिटरी दिलं, त्याच्यात लडाखला देखील या ठिकाणी युनियन टेरिटरीचा दर्जा देण्यात आला. अशा पद्धतीनं 8 युनियन टेरिटरीज आणि 28 राज्य आहेत. त्याच्यानंतर जर आपण सिक्वेन्स बघितली तर राजस्थान सगळ्यात मोठं राज्य आहे, त्याच्या खालोखाल MP आहे आणि महाराष्ट्र 3 नंबरला आहे. एरियानुसार जर काढलं तर राजस्थान, MP, महाराष्ट्र. लोकसंख्येनुसार काढलं तर UP, महाराष्ट्र पहिले दोन वाले सिक्वेन्स आहेत. हे 26 जानेवारी 2020 ला दादरा नगर हवेली आणि दमण दीव एकत्र केलं. त्याच्यानंतर पूर्वीचे जे होते ते अंदमान निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण दीव, राजधानी दिल्ली, नॅशनल कॅपिटल, लक्षद्वीप, पुदुचेरी, जम्मू अँड काश्मीर आणि लडाख. आता एक बघितलं तर सगळ्यात मोठी युनियन टेरिटरी कोणती, तर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे लडाख. भले ते JK मधनं बाजूला झालं असलं तरी. जर आपण विधानसभा म्हणलं तर पॉलिटिक्स बघितलेलं आहे की 2 ठिकाणी आहे, पुदुचेरी आणि नॅशनल कॅपिटल टेरिटरी दिल्लीमध्ये. आता याच शिकलेल्या भारताच्या भूगोलचं आपण काय करूया, आपल्या PYQ अनालिसिस बुक मधून थोडक्यात रिव्हिजन मारूया. याच्यामध्ये पेज नंबर 121 वर जावा या PDF च्या, ज्याच्यामध्ये आपण बघितोय या मॅप नुसार जर बघितलं तर भारताचा विस्तार पाहिला तर या ठिकाणी उत्तरेकडच्या बाजूला आपण आहे. उत्तरेनुसार अक्षवृत्तीय विस्तारानुसार 8°4' उत्तर, जे साऊथकडचं आपलं टोक आहे दक्षिणेकडचं, ते या ठिकाणी 37°6' उत्तर. हा भारताचा मुख्य भूमीचा भूभाग आहे, ज्याच्यामध्ये फरक आहे 29°. तसंच या पद्धतीनं पूर्व आपण रेखावृत्तामध्ये येतो, ज्याच्यामध्ये इकडची जी टोक आहे त्याचा आहे विस्तार 68°, ते या ठिकाणी असलेली गोष्ट आहे ते 97°. हाही 29चा फरक आहे. त्याच्यानंतर जर पूर्व पश्चिम अंतर बघितलं तर ते कमी आहे उत्तर दक्षिण पेक्षा. ते एक्झॅक्ट बघितलं तर 2933 किलोमीटर. स्टेट बोर्डनं 3000 दिलंय, परंतु 2933 आहे. आणि हे जे आहे उत्तर दक्षिण, स्टेट बोर्डनं 3214 दिलंय, पण या ठिकाणी 3214 किलोमीटर आहे. जर कर्कवृत्ताचा विचार केला तर ते किती राज्यांमधून जातं, 8 राज्यांमधून जातं, ज्याच्यामध्ये गुजरात आहे, राजस्थान आहे, MP आहे. त्याच्यानंतर MP मधूनच फुटलेलं छत्तीसगड आहे जे बाहेर काढलं. त्यानंतर बिहार मधून जे बाहेर काढलं ते झारखंड आहे. त्याच्यानंतर कोलकाता आहे, पश्चिम म्हणजे आपलं या ठिकाणी पश्चिम बंगाल, कोलकाता नाही सॉरी. आणि त्याच्यानंतर आहे त्रिपुरा आणि मिझोराम. हे या ठिकाणी इतक्या राज्यांमधून हे जातं, 8 राज्यांमधून. त्रिपुराला या ठिकाणी मोलॅसिस बेसिन म्हणतात. ते सगळं आहेच पुढं, फक्त आता एकावेळी खूप खूप सांगू वाटतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर भारताच्या भूगोलाच्या बाबतीत 28 राज्य, 8 युनियन टेरिटरीज आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत. त्याच्यानंतर एक राहिलेले आहे की सीमांच्या बाबतीत बघितलं तर या ठिकाणी जे आहे भारत आणि पाकिस्तान, त्याला आपण म्हणतो रॅडक्लिफ. भारत चीन मध्ये जे आहे ते मॅकमोहन आहे. त्याच्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान मध्ये आहे ते डुरांड रेषा आहे. ह्या पद्धतीने ह्या 3 सीमारेषांची नावं या ठिकाणी आहेत. त्यानंतर दुसरं आहे ते इंदिरा पॉइंट म्हणून एक आहे, जे 6°45 वर आहे, जे भारताचं एकदम दक्षिणेकडचं टोक आहे. आपण जो विस्तार बघतो तो मुख्य भूभागाचा बघतो, आणि इंदिरा पॉइंट हे या ठिकाणी अंदमान निकोबारचं सर्वात दक्षिणेकडचं टोक 6°45' उत्तरवर आहे, ज्याचं नाव आहे इंदिरा पॉइंट. आणि जे सगळ्यात वर आहे ना नॉर्थला 37 पाशी, ते इंदिरा कौल म्हणतात त्याला. ओके. त्याच्यानंतर किनारपट्टीची राज्य आपण बघायला गेलं तर एकूण 6 राज्यांना या ठिकाणी, म्हणजे 7 राज्यांना सॉरी, किनारपट्टी आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर 7 देशांना आपला भूभाग आहे. पाकिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार या ठिकाणी. सागरी सीमा श्रीलंकेशी आहे.
जर आपण राज्य आणि त्यांच्या किनारपट्टीच्या बाबतीत विचार केला तर गुजरात राज्याची किनारपट्टी सर्वात जास्त आहे, 1214 किलोमीटरची. 2 नंबर आंध्र प्रदेश, 3 नंबर तामिळनाडू, 4 नंबर महाराष्ट्र, केरळ, ओडिसा. हे बेटांच्या टॉपिक मध्ये आपण केलेलं आहे. किनारपट्टी आणि बेटे म्हणून एक टॉपिक आहे. अशा पद्धतीने हा भारताचा मॅप आहे. याच्या साईडला हिमालय आहे. या हिमालयामध्ये काराकोरम, झास्कर, लडाख, पीरपंजल किंवा शिवालिक अशा या ठिकाणी सीमा आहेत. सॉरी, म्हणजे ज्या हिमालयाच्या फोल्ड जे तयार झाले त्यांना आपण नाव दिलेलं आहे. काराकोरम, लडाख, झास्कर, पीरपंजल आणि शिवालिक. त्यानंतर जो इकडचा भाग आहे त्याला पश्चिम घाट म्हणतो. जो इकडं तुटलेला भाग आहे एक प्रकारे, त्याला आपण त्याच्यामध्ये जो किनारपट्टी आहे एकाला जो केरळकडचा भाग आहे किंवा कर्नाटकच्या साईडचा त्याला मलबार म्हणतो. या बाजूला आपलं या ठिकाणी कोकण किनारपट्टी आहे. या बाजूला जो समुद्र आहे तो कोरोमंडल कोस्ट आहे. सगळ्या गोष्टींचा अभ्यास पुढे आहे. अशा पद्धतीने आपण भारताचा भूगोल या ठिकाणी थोडक्यात ओरिएंटेशन लेक्चर बघितलेलं आहे. आता आपण टप्प्याटप्प्यानं हा भारताचा भूभाग मुख्यत्वे कसा बनलेला आहे ते बघणार. ज्याचं निर्मिती मग आर्चेन असेल, गोंडवाना असेल, क्रेटेशियस काळ असेल, ह्या बाबी ते इंग्लिशमध्ये आणि मराठीत देखील दोन्ही बाबतीत ते लेक्चर उपलब्ध होणार किंवा आहे ते. त्याच्यानंतर मग मैदानं असतील, उत्तर भारतीय मैदानं असतील, दख्खनचं पठार असेल, त्याच्यानंतर हे पर्वतरांगा आतल्या असतील ज्या काय असतील किंवा आणि नंतर बेटे आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे भारताचा भूगोल ते पुढच्या आता लेक्चरमध्ये करत राहा. ओके, थँक्यू.